नमस्कार मंडळी, आता माझ्या भाच्याकडे वास्तुपूजन आहे आणि पूजेची मांडणी वगैरे सर्व पंडितजींनी केलेली आहे। तर आता पूजा करून राहिले आणि माझ्या भाच्याच्या हातातून पण पूजेची तयारी सुरू आहे। तर बघा, आता पूजा झालेली आहे। कलश बाहेर काढलेला आहे आणि कलश आता बाहेर काढून घरामध्ये एंट्री करायची आहे। तर ती आता अशा प्रकारे, कारण दारामध्ये पूजा वगैरे करून कृष्णाची पूजा, गणपती पूजा आपल्याला करावं लागेल तिथे। आणि सध्या कलश तिच्या डोक्यावरच आहे, तो कलश खाली ठेवून पूजेची मांडणी दारामध्ये करावं लागेल। तर अशा प्रकारे पूजेची मांडणी आता ते करून राहिले। तर बघा आता, आणि इतकं छान घर केलेलं आहे की दिसायला पण खूप छान वाटत आहे। तर बघा, आता सगळं डेकोरेशन केलं आहे, फुलांनी वगैरे सजवलं आहे आणि तिथे कलश मांडला आहे। तिथे आता गणपतीची पूजा सुरू आहे, गणपती पूजा सुरू आहे बघा। आणि ती पूजा, कलश पण खाली उतरवलेला आहे। तर आता पूजा सुरू आहे गणपतीची। सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करतो दारामध्ये, कारण गणपतीची पूजा ही शुभ मानली जाते। पवित्रः पवित्रो सर्वस्थांगतो विवाह यः स्मरेत पुण्डरीकाक्षं शवाह्याभ्यन्तरः शुचिः शवाह्याभ्यन्तरः शुचिः। तिलकं कुर्यातु हरिः ओं। स्वस्ति नः इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। तर अशा प्रकारे दारातली आता पूजा झालेली आहे आणि छान आता पंडितजी त्यांची पूजा करत आहे। भाचा आणि भाचीसूनची पूजा करत आहे, दारामध्ये त्यांना फुलं वगैरे लावत आहे आणि आता घरामध्ये आता त्यांची एंट्री होईल। तर बघा, घरामध्ये त्यांची एंट्री होईल। ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तक्षोरादितरजातनिष्ठम्। ओम दो शान्तिरन्तरिक्षं शान्तिः, पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिर्वनस्पतयः शान्तिः, विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः, सर्वभूतं शान्तिरेव शान्तिः। सामा बोलिए ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः। नमः परमात्मने पुरुषोत्तम विष्णु ब्रह्मांडस्य ब्राह्मणते प्रादेश श्री गणेशाय नमः। ये पान ले लीजिए, ऐसा लेकर के जल ले लीजिए, थोड़ा ऐसा ऐसे भगवान गणेश जी को ऐसे ऐसे चढ़ा दीजिए। नमः। अवीरं च गुलालं च चोवा चन्दनमेव च अवीरेण गृहाण कामेतु परमेश्वरः कलस्मि। वरुण देवताभ्यो नमः, चन्दनं समर्पयामि। दीपक देवताभ्यो नमः, दीपक के पास अखंड दीप प्रज्वलित देवताभ्यो नमः। अगरबत्ती जपने अग्रापयामि वनस्पति सद्भूतो गंधाद्यो गंधोत्तमः। अग्रेयः सर्वदेवानां धूपं घ्रापयामि। केले ऊपर केला रखा। नैवेद्यं निवेदयामि नाभ्यायाशिदन्तरिक्षगं शिखणोर्दोः समर्तापतिभ्यां भूमर्दिशः सूत्र तथा लोकान कल्पना। नैवेद्यांते आचमन जल से करके चम्मच भी ऐसे घुमा दीजिए। नैवेद्यांते आचमनीयं जलम समर्पयामि। श्री गणेशाय नमः। वरुण देवताभ्यो नमः, कलश में देवताभ्यो नमः। दक्षिणा चढ़ा दी कलश में। गृह प्रवेश, आता दारामधली पूजा संपलेली आहे, आता ते आतमध्ये जातील। तर आता अशा प्रकारे आता कन्यादान करतील पहिले मुलीचं।
तर मुलीला छानपैकी तिथे तिला टिळा लावला आहे कुंकवाचा, तिची पूजा करे, म्हणजे तिला लक्ष्मी म्हणून तिची पूजा करत आहे. आणि तिचं छान तिला काय म्हणते दक्षिणा वगैरे देत आहे. तिला फुलं हातामध्ये देऊन तिला पाया लागायला लावणार आणि तिला प्रसाद चारला आहे. आणि आता तिला दक्षिणा देणार आता तिला, आणि ती पण आपल्या आईवडिलांच्या पाया लागणार. तर बघा, त्यालाच आपण म्हणतो एक लक्ष्मी. मुलगी ही आपल्या घरामध्ये लक्ष्मीच असते, लक्ष्मीच असते. तिला आपण लक्ष्मी मानला जातो आणि मुलगी ही असणं खूप भाग्याचं लागते. तर बघा, ती आपल्या आईवडिलांना छान कुंकवाचे टिळे लावत आहे, अक्षदा लावत आहे. तर बघा आता, आणि आता झालं, तिचं पूजा झाली आहे. आता ते सर्वजण आतमध्ये जातील. तर बघा आता ती दचकली. रुक जा, रुक की हमको काम के लिए माया पैर उठा कर अंदर करिए। हाँ चलो सर में रखो। हाँ राइट किचन में राइट पैर ना राइट अग्नि देवा मनवः शूर चतुषो विश्वेनो देवा वेशामहि देवताभ्यो नमः आवाय स्नानं गंगे जमुने चैवे गोदावरी सरस्वती नर्मदे स्वाहा ओम नमो नारायण 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 स्वाहा ओम वासुदेवाय स्वाहा ओम वासुदेवाय भगवान देवताभ्यो नमः स्वाहा ओम वासुदेवाय भगवान देवताभ्यो नमः स्वाहा इतना अच्छा बच्चा है और दूध नहीं चिल्ला जरा उसको ऐसा मतलब हमें छोड़िए, यहाँ पर रखिए एक भगवान गंजा छोटा सा और दूध अच्छा वहाँ रखिए, उसको जला उबालना पड़ेगा, उसको गैस को जलाइए, फिर पूजा करिए। केलं बनते गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जगती पार्वती सीता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जगती पार्वती तर आता पूजा वगैरे झाली आहे. होमपूजा आता आरती सुरू आहे. आणि आता मी सर्वांनी छान फोटो काढले आहे आणि छान पूजेभोवताल पण आम्ही फोटो काढले. अशा प्रकारे पूजा केली आहे छानपैकी. आम्ही सर्वांनी फोटोशूट केले. गार्डनमध्ये गेलो, तिथे जेवणाचं स्टॉल ठेवलं आहे त्यांनी. आता सर्व पाहुणे तिथे जेवायला आले आहे. तर कोणी यायचे आहे, कोणी तर जेवढे आले ते सर्व आपल्या हाताने घेऊ जेवण सुरू आहे. तर अशा प्रकारे छान पूजा झाली आहे आणि आम्ही फोटो वगैरे काढून असं हे छान घर बांधले आहे. घराचं खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि छान दिसते. तर यूट्यूब चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा.